चला बघूया नवीन मतदान कार्ड कसं बनवायचं. NVSP हे सर्च करायचं सगळ्यात अगोदर. नंतर ही पहिलीच वेबसाईट येईल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ती ओपन करायची. आता जे काही असतात सायबरवर जातात इकडे तिकडे, नवीन मतदान कार्ड काढायला 100 रुपये लागतात, परंतु ते सरकारने विनामूल्य केले. आता मी तुम्हाला सर्वात अगोदर लॉग आउट करून दाखवतो. हे लॉग आउट केलं मी. डू यू हॅव ॲन अकाउंट, म्हणजे तुमच्या आहे का बाबा अकाउंट. तुमचं नसेल तर साइन अप करायचं. इथे तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हा कॅचअप टाकायचा आणि जो OTP येईल त्यानंतर पासवर्ड टाकावा लागतात. परंतु माझा अकाउंट ऑलरेडी लॉग इन आहे, म्हणून मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. इथे आपला मोबाईल नंबर जे OTP टाकायचा, हे पासवर्ड टाकायचा. आता कॅचअप आहे 3Y0YG7. आता जो कॅचअप असेल इथे तुम्हाला, तो वेगळा येईल तुम्हाला, तो टाकायचा. ज्या नंबरवरून तुम्ही लॉग इन करणार आहात त्या नंबरवर एक OTP येईल, जो नंबर तुम्ही टाकला आहे तो. आता OTP आला आहे, मला OTP टाकून घेतो. 0 लॉग इन आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स, म्हणजे ज्यांचं आत्तापर्यंत 18 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचं मतदान कार्ड नाही किंवा 18च्या वरती आहेत, परंतु त्यांचं मतदान कार्ड आजपर्यंत निघालेलं नाही, ते इथून फॉर्म नंबर 6 काढू शकतात. आता हे भारताबाहेरचं कोणी असेल तर इथून काढू शकता. आता जर कधी कोणाचं नाव डिलीट करायचं आहे, ऑलरेडी मतदान यादीमध्ये आहे परंतु ते नाव त्यांना डिलीट करायचं आहे, तर ते इथून करू शकतात फॉर्म नंबर 7. किंवा तुमच्या मतदान कार्डमध्ये नाव चुकलं आहे, पत्ता चुकला आहे, तर तुम्ही फॉर्म नंबर 8 नुसार ते करू शकता. आता आपल्याला करायचं आहे नवीन मतदान कार्ड. फिल फॉर्म नंबर 6 नंबरचा फॉर्म ओपन करायचा आहे. इथं तुमचं स्टेट निवडायचं आहे. स्टेट म्हणजे राज्य. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्र निवडायचं. आता तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात तो जिल्हा इथं निवडायचा आहे. याच्यानंतर असेंब्ली निवडायची तुमची. आता मी धुळ्यात राहतो तर म्हणून धुळे सिटी, धुळे रुरल, तुमची जी काही असेल निवडायची तुम्ही. नेक्स्ट या पर्यायच्या बटनवर क्लिक करायचा. आता इथं तुमचं नाव, हे बघा, फर्स्ट नेम फॉलो बाय मिडल नेम, म्हणजे पहिलं तुमचं नाव व वडिलांचं नाव, दोघांचं नाव टाकायचं इथं बरं का. आकाश साहेब, माझं वडिलांचं नाव टाकलं गेलं, इथं माझं सरनेम येईल. काही माणसं काय करतात, इथं फक्त स्वतःचं नाव टाकता म्हणून अर्ध पूर्ण नाव येतं. आता इथं तुमचा फोटो निवडायचा आहे, जो फोटो तुम्हाला मतदान याच्यावर पाहिजे बाबा, तो फोटो. आता माझं मतदान ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त एखादा फोटो घेतो. ठीक आहे, हा फोटो घेतो. होतो का बघू. हा फोटो सेव्ह झाला. इथं नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचा. आता इथं आहे फादर्स नेम, C नंबरचा कॉलम रिलेटिव्ह डिटेल्समध्ये. तर वडिलांचं नाव टाकायचं आहे तुमच्या. इथे सरनेम येईल. पुन्हा नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर, हे बघा, आता इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला जनरेट झाल्यावर हे मतदान कार्ड डाउनलोड करता येईल. त्याच्यासाठी OTP जातो. नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचा. आता E नंबरचं जे आहे बाबा फोल्डर, त्याच्यामध्ये आधार डिटेल्स आहे. आता तुमचा आधार, इथं आधार नंबरवर क्लिक करून तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. बघून टाका, काही चुकलं नाही पाहिजे. नेक्स्टवर क्लिक करायचं. आता तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. आता स्त्री असेल तर स्त्रीने करायचं, किंवा मेल असेल, पुरुष असेल तर मेल करायचं. नेक्स्ट इथं तुमची जन्मतारीख टाकायची. जन्मतारीख टाकल्यानंतर डॉक्युमेंट प्रूफ
ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमच्या जन्माचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट टाकायचा आपल्याला. तर इथं क्लिक करायचं या बटनावर. नंतरून सिलेक्ट डॉक्युमेंटवर आपल्याला आधार कार्ड निवडायचं. आता आधार कार्ड टाकताना त्याची साईज मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 2 MB पर्यंत 2 MB पर्यंतच पाहिजे, त्याच्या पुढं नको. मग तो फोटो असो किंवा PDF असो. आता हे बघा, एखादं आधार कार्ड घेतो मी, अपलोड करतो. अपलोड झालं आहे, नेक्स्टवर क्लिक करतो. आता इथे तुमचं हाऊस नंबर, बिल्डिंग, XYZ जे असेल ते टाकून द्या. मी पण टाकतो काही पण. आता इथं स्ट्रीट, एरिया, लोकॅलिटी, मोहल्ला म्हणजे तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, काय राहता, इथे टाकायचं आपल्याला. विलेज म्हणजे गाव, कोणतं गाव आहे तुमचं. टाउन म्हणजे सिटी, जे असेल तुमचं ते टाका. पोस्ट ऑफिस टाकायचं आहे तुमचं. तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे ते टाकायचं आहे. आमचा तालुका जिल्हा दोघे एकच आहे धुळे. डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे पुन्हा इथे. तर इथे जी आपण माहिती दिली आहे, प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स, ह्याचं प्रूफ म्हणून तुमच्याकडे काय आहे. तर इथे आपल्याला काही नाही, फक्त आधार कार्डच निवडायचं. पुन्हा आधार कार्ड निवडायचा. जो आधार कार्डचा फोटो वरती अपलोड केला होता तुम्ही, तोच फोटो आपल्याला खाली अपलोड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. हे काही टाकण्याची गरज नाही. आय नंबरचं जे आहे, डिसेबिलिटी डिटेल्स, जे नंबरचं टाकण्याची गरज नाही. नेक्स्ट करा डायरेक्ट. त्याच्यानंतरून के नंबरला डिक्लेरेशन फॉर्म राहतो. आता इथे तुमचं विलेज किंवा टाउन ते टाकायचे, म्हणजे गावाचं नाव टाकायचं असं समजा. स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र. जिल्हा निवडायचा आहे. इथं आहे बघा, आय एम ऑर्डिनरी रेसिडेंट ॲट द ॲड्रेस मेन्शन सेक्शन 8A इन फॉर्म नंबर 6. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा जे गाव आहे त्याच्यामध्ये केव्हापासून राहताय. आता तुमच्या जन्मतारखेनुसार टाकावं लागेल. ते 2003चे असाल तुम्ही किंवा 1900चे असाल तर 4-5 वर्षांनी ते पुढेच टाका. इथं प्लेस टाकायचं आहे. प्लेस म्हणजे जागा कोणती बाबा, की कोणत्या ठिकाणी आहे. आता इथं आपल्या गावाचं नाव टाकायचं. पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आता इथं कॅचअप टाकायचं आपल्याला, UGERHN, सेंड OTP. कॅचअप एक्सपायर झाला. WFXP4N पुन्हा टाकायचा. आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP, तो OTP टाकायचा आहे. आता ह्या बटनवर क्लिक करायचं, प्रिव्ह्यू अँड सबमिट. बघू शकता आपला फॉर्म रेडी झालेला आहे. आता सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन डायरेक्ट सबमिट होईल. परंतु माझं मतदान रेडी आहे, त्याच्यामुळे मी काही सबमिट करत नाही. सबमिट झाल्यावर तुम्हाला एक्सपेनल स्लिप येईल. कमीत कमी 7 ते 15 दिवसाच्या आत तुमचं मतदान यादीमध्ये नाव लागून जातं. आणि पुन्हा त्याच्यानंतर हा जो फॉर्म भरला गेला आहे तुमचा, तर पुन्हा ह्याच वेबसाईटवर येऊन ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं. जो रेफरन्स नंबर मिळेल तो इथे टाकायचा आणि सबमिट करायचा. तर तुमचं मतदान कार्ड कुठपर्यंत गेलंय, अप्रूव्ह झालंय की नाही ते इथून तुम्हाला कळेल. त्याच्यानंतरून जर कधी अप्रूव्ह झालंय आणि तुमचा नंबर आलाय, मतदान नंबर जो दिसतो, त्याच्यानंतर मग परत त्याच वेबसाईटवर डाउनलोड इपिकवर यायचा. इपिक नंबर किंवा रेफरन्स नंबर. आता इपिक नंबर तर तुम्हाला स्टेटस चेक केल्यावर दिसणारच आहे, म्हणून हा इपिक नंबर इथे टाकायचा. तुमचं स्टेट निवडायचं, इथं महाराष्ट्र करायचा आणि तुमचा इपिक नंबर टाकायचा. म्हणजे जो मतदान नंबर राहील तो टाकायचा. जर तो नंबर तुम्हाला कळाला नाही
तर तुम्ही डायरेक्ट रेफरन्स नंबर टाकून द्या. तो टाकला, सर्च केला तरी सुद्धा येईल. पुन्हा तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. ओटीपी गेल्यानंतर तुमचं मतदान कार्ड हे एक छोटी प्रिंट म्हणून तुमच्या मोबाईलवर डाउनलोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण मतदान कार्ड काढू शकतो. धन्यवाद. जय श्रीराम.